नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. अज्ञात चोरट्यांनी मिनसे इथल्या अनिल भाऊसो देसाई यांच्या गोठ्यातील दुभत्या 3 गायींची चोरी केली असून त्यामुळे त्यांचं 3 लाखाहून अधिक नुकसान झालंय. दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. अशा चोरट्यांना पकडणं पोलिसांच्या नाकेनं आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकंगले तालुक्यात मिनसे इथे अनिल भाऊसो देसाई यांच्या मिनसे पेठ वडगाव रोडवर ओढ्याजवळ जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये 9 गायी आणि 3 म्हशी होत्या. ही सर्व जनावरं दुभती होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री 2 नंतर ओढ्याच्या एका बाजूला टेम्पो लावून गोठ्यातील 3 लाखांहून अधिक किमतीच्या 3 गायींची चोरी केली. पहाटे 5च्या दरम्यान जनावरांना वैरण घालण्यासाठी अनिल देसाई गेले असता गोठ्यामध्ये 3 गायी नसल्यानं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी इतरत्र पाहणी केली पण काही सापडून आलं नाही. याबाबत त्यांनी पेठ वडगाव येथे पोलीस ठाण्यात धाव घेऊन कैफियत मांडली. सध्या हातकंगणे तालुक्यामध्ये वडगाव पोलीस ठाण्यासह हातकंगणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अनेक पशुधनाची चोरी झाली आहे. सुकावलेल्या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आलं आहे. शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं आणि ताजा पैसा मिळवून देणारं एकमेव उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे पशुधन होय. या पशुधनाच्या आधारे शेतकऱ्यांचा संसार गाडा चालत असतो आणि या पशुधनावरच सध्या तोरडा पडू लागल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. त्याचा उदरनिर्वाह साधनच चोरीला गेल्यानं तो आर्थिक संकटात सापडत आहे. शेती परवडत नसतानाही त्याला पूरक म्हणून पशुधनाचं पालन करून दूध उत्पादन घेऊन कसाबसा संसाराचा गाडा उठला जातो. रात्रंदिवस जनावरांची सेवा करून त्यांचं पालन पोषण चांगल्या प्रकारे केलं जातं आणि सर्व जबाबदारी पार पडत असताना तो विश्रांतीच्या वेळी त्याच्या पशुधनावर दरोडा पडल्यानं त्याचं अस्तित्वच नाहीसं होऊ लागलंय. त्यामुळे पोलिसांनी अशा पशुधन चोरट्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.